निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांत प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असून याद्या अचूक व परिपूर्ण तयार करण्यासाठी राजकीय पक्षांनीही सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले। विशेषतः गणना अर्जाच्या डिजिटायझेशनचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रभावी योगदान द्यावे असं स्पष्ट केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत ते बोलत होते। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी डोडी यांनी सांगितले की विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना 2 सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण 12,631 कार्यरत आहेत। आतापर्यंत 55% मॅपिंगचं काम पूर्ण झाले असून 53% गणना अर्जाचं वितरण करण्यात आलंय। ते पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जाचं डिजिटायझेशन। जास्तीत जास्त मतदारांचे अर्ज वेळेत डिजिटाईज होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी आठवड्यातून किमान 1 दिवस BLO कडील याद्यांची पडताळणी करावी। पात्र मतदारांचे नाव कोणत्याही परिस्थितीतून यादीतून वगळले जाणार नाही यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे। ज्या मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचणार नाही किंवा अर्ज जमा होणार नाही त्यांचं नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्यानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणे आणि ते डिजिटायझेशनसाठी उपलब्ध करून देण्यात राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी आवाहन केले। शहरी भागात डिजिटायझेशनचे काम अधिक गतीनं पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी यापुढे राजकीय पक्षांची साप्ताहिक बैठक दर बुधवारऐवजी दर सोमवारी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येईल अशी माहिती दिली आहे। उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात डिजिटायझेशनच्या कामासाठी 450 विद्यार्थी मदत करण्यात असल्याचं सांगितलं। इतर मतदारसंघातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले आहे।